आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न. ऑपरेशन घोस्ट सिम कोणाच्या द्वारे सुरू करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर व आसाम पोलीस यांच्याद्वारे. प्रश्न 2. 78वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे. प्रश्न 3. नुकतेच E0FIR उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमित शहाने. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाने कक्षेत जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी पहिला AI उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला. प्रश्न 5 पाहूया. नुकतेच ऑपरेशन ऑलिव्हिया कोणत्या दलाने सुरू केलं? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय तटरक्षक दलाने. प्रश्न 6. RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे टी रविशंकर यांची. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 7 पाहूया. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2025 अलीकडे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 22 मे. प्रश्न 8. राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 8 मार्चला. प्रश्न 9. मिझोरम राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे VK सिंग हे. प्रश्न 10 पाहूया. ट्रायबल हॅमलेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 11 पाहूया. इटालियन ओपन 2025 एकल किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज याने. एकल किताब म्हणजेच एकेरी किताब. प्रश्न 12. केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवला, त्यांचे नाव काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तपन कुमार डेका हे. प्रश्न 13. मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार भल्ला. प्रश्न 14 पाहूया. नुकतेच 86वे भारतीय शतरंज ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे LR श्रीहरी हे. रिपीटेड प्रश्न येतात, ते खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे आपण रिपीटेड घेत असतो. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी असे प्रश्न येण्याची संभावना जास्त असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूया प्रश्न 15. नुकतेच पुष्कर कुंभ 2025चे आयोजन कुठे सुरू झालं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड इथे. प्रश्न 16. देशातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 17 पाहूया. भारतातील पहिला AI युक्त जिल्हा कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 18 पाहूया. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 151वा. प्रश्न 19. नुकतेच UPSC मध्ये संयुक्त सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुज कुमार सिंग यांची. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्याने ITI चलो अभियान नुकतेच सुरू केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने. प्रश्न 21. नुकतेच भारतात सर्वात लांब रेल्वे फ्लायओव्हर गर्डर कुठे लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे IMP हा प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 22. कोणत्या राज्यात देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम राज्य. प्रश्न 23. नुकतीच नारी शक्ती से विकसित भारत समिट 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 24. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 कुठे झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली इथे. प्रश्न 25. न्यायमूर्ती केम्पय्या सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्यात. असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोजचे चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.